आपल्या एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमीसाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की आज आपण अशा या ठिकाणी नौजवानांबरोबर उभा आहोत की या ठिकाणी यांचं एकाच ठिकाणी नव्हे तर 4-4, 5-5 पोस्ट त्यांना या एमपीएससी मधून सरळ सेवेमधून प्राप्त झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहित आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष त्याच्या पावला पावलाला आहे आणि पावलोपावली जो त्याचा संघर्ष आहे तो नेमका कशा प्रकारे केला पाहिजे. का तर अंतिमता आपल्याला माहित आहे की उगवत्या सूर्याला सगळे नमस्कार करत असतात आणि त्याच प्रकारे ज्यावेळेस एखादं पद प्राप्त होतं की फॉर एक्झाम्पल आज आपल्या बरोबर हे सगळे एक सर्व्हिसमॅन आहेत, अर्थात माजी सैनिक आहेत आणि यांच्याबद्दल जर मला सांगायचं झालं तर मी नेहमी सांगतो की माझा पूर्ण जो बॅकग्राऊंड आहे तो मिलिटरीचाच बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे यांचं आयुष्य नेमकं कसं असतंय हे जवळून पाहिलेलं आहे. का तर ते इतकं जवळून पाहिलेलं आहे त्या संदर्भात मी एक छोटासा मुद्दा तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मी साधारणतः 11वी मध्ये होतो त्यावेळेस आमच्या मोठ्या बंधूंचं सिलेक्शन झालं होतं आर्मीमध्ये एव्हिएशनला आणि एक रात्र असं झालं की आईला स्वप्न पडलं किंवा त्याला काहीतरी असं प्रॉब्लेम मध्ये आहे तो. त्यानं सकाळी उठून मला सांगितलं की त्याला भेटायचा. आता 6-7 महिने झालं होतं ट्रेनिंगला गेलेला. काय कधी मध्ये फोन यायचा, त्यावेळेस BSNLचा फोन होता, तो फोन यायचा आणि तेवढ्यावरती बोलणं व्हायचं, परंतु तिथे काहीतरी नंबर असायचे फोनला वगैरे म्हणून त्याला प्रॉपर बोलता येत नव्हतं. पण नेमकं सेंटर ठिकाण मला सांगितलं होतं की कुठं ट्रेनिंग आहे आणि त्यावेळेस घरून जायचं म्हणून लाडू बिडू त्याच्यासाठी बनवून आईनं माझ्या जवळ दिलं. एक चुलत भावाला घेऊन आणि एक पाहुण्यांना घेऊन मी सिकंदराबाद गाठलं. कसं जायचं, काय जायचं, गावातनं कारखान्यावर कधी मी गेलो नव्हतो आणि तिथपर्यंत पोहोचायचा मोठा विषय होता. ज्यावेळेस तिथं पोहोचलो त्यावेळेस आम्ही सांगितलं की असं असं आमच्या भावाला भेटायला आलोय. त्यावेळेस तिथं आम्हाला फारसा काय रिस्पॉन्स दिला नाही आणि रिस्पॉन्स दिला नाही म्हटल्यानंतर तरी आम्ही म्हटलं नाही भेटायचंच आणि शेवट कशी बशी 5 मिनिट तो आमच्या समोर आला. ते हातातलं त्याच्या जवळ दिलं खाण्याचं सामान आणि ते सामान जवळ दिल्यानंतर सांगितलं की काय हरकत नाही मी येतो. ज्यावेळेस त्याची अवस्था बघितली की त्याला इतकं बोलू वाटत होतं, बसू वाटत होतं, आयुष्यात काय चाललंय ते त्याला सांगू वाटत होतं, पण तेवढ्यासाठी त्याला वेळ मिळाला नाही. या ठिकाणी मला अक्षरशः ते ट्रेनिंग घेणाऱ्यांची चीड आलेली होती आणि त्यावेळेस मी एक प्रश्न विचारला तिथल्या एका अधिकाऱ्याला की काय फरक पडला असता साहेब, 2 मिनिटं बोलला असता तर, आणि काय एवढी तारांबळ त्याची करण्यात तुम्हाला आनंद येतोय. तर त्यांनी मला एक अतिशय समर्पक उदाहरण दिलं. बघा, त्यांनी सांगितलं ट्रेनिंगच आम्ही असं देतो की ट्रेनिंग मध्येच इतका त्रास देतो की त्यानंतर ते लेहला जाव, लडाखला जाव, राजस्थानला जाव, तिथे गेला त्याला वाटलं पाहिजे ट्रेनिंग पेक्षा हे बरंच आहे. जे चाललंय ते कशापेक्षा बरं आहे, ट्रेनिंग पेक्षा बरं आहे. आणि त्यावेळेस आता तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सुट्टीला आला आणि रिटर्न ज्यावेळेस तो चालला, तुम्हाला सांगतो डोळ्यातनं पाणी आलं की बाबा काय अवस्था असू शकते. आणि अशा संघर्षातून घरदारापासून लांब राहून हे देश सेवा करणं आणि देश सेवेनंतर ज्यावेळेस परत या ठिकाणी आपल्या गावी परतल्यानंतर नवीन एका संघर्षाची सुरुवात करणं आणि त्या संघर्षाला सुद्धा तेवढ्याच परफेक्टपणे सामोरं जाणं आणि आज एवढं यश प्राप्त करणं. त्यामुळे नक्कीच हे सगळे सत्कार मूर्ती अतिशय जबरदस्त अशा कौतुकास पात्र आहेत. आता मी टप्प्याटप्प्यानं एक एक जणाला आपल्या पुढं निमंत्रित करणार आहोत. तर या ठिकाणी मी प्रत्येकाला निमंत्रित करतो. 1 मिनिट सर, सगळे का तर संघर्ष जो केलेला आहे त्यामध्ये आपण पहिलं नाव घेऊ शकतो ते म्हणजे केशव गोपाळ गरे सर आहेत. आता केशव गोपाळ गरे सर जे आहेत यांचं जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन कॅनल इन्स्पेक्टर आहे, कर निर्धारक आहे, अशा 2 पदावरती झालेलं आहे. तर मी व्यासपीठावर केशव सरांना बोलवतो आणि सर तुमच्या या संघर्षा संदर्भात 2 शब्द तुम्ही मार्गदर्शन आम्हाला करावी अशी नम्र विनंती आहे. तर सर प्लीज तुम्ही स्टेजवर या. तर केशव सरांना या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन आपण करूयात की 2 पदावरती त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आता त्यांच्या पुढे समस्या असेल की नेमकं निवडायचं कोणतं, पण नक्कीच ते योग्य पद निवडतीलच. पण सर हे जो तुम्ही मिलिटरीतून आल्यानंतर जो संघर्ष केला
आणि त्यानंतर हे यश प्राप्त केलं, तर हे सहजासहजी तर झालेलं नाही, आम्हाला माहीतच आहे. तर आल्यानंतर तुमचा काय प्लॅनिंग होता आणि त्यानंतर तुम्ही इकडे कसे आले या संदर्भात आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. नमस्कार सर्वांना. मी केशव गोपाळगरे, राहणार खर्डा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. तर आर्मीमध्ये 19 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर रिटायरमेंट घेतलं आणि ज्यावेळेस रिटायरमेंट आलो त्यावेळेस कोरोना होता, सर्वांना माहितीच आहे. आणि कोरोना काळामध्ये 1-2 वर्षे आपले असे सर्वांचेच स्ट्रगलमध्ये गेले होते. त्यानंतर मी थोडा व्यवसायाकडे वळालो आणि 1-2-3 वर्ष व्यवसाय पण केले. आज पण माझा व्यवसाय आहे खर्डा गावामध्ये. परंतु व्यवसाय करत असताना व्यवसाय बी चांगली गोष्ट आहे, परंतु व्यवसायामध्ये जो स्ट्रगल असतो आणि जे माणसाला प्रॉब्लेम्स येतात, तर त्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून मी एक विचार केला की आपल्याकडे एक आहे मैदान आणखीन गाजवण्याचा वक्त वेळ आहे. तर त्या वेळेनुसार मी एक निर्णय घेतला की आता आपल्याला आजपर्यंतचा प्रवास खूप छान केलेला आहे, आज आपण चांगल्या स्टेपला आहोत, तरी याच्यापेक्षा एक स्टेप आपल्याला आणखीन पुढे जायचे. मग त्या स्टेपचा विचार करून आपण थोडंसं अभ्यासाकडे वळालो. आणि जरुरी नसतं की आपण ऑफलाईनच क्लासेस केले पाहिजेत किंवा वर्गामध्ये बसूनच अभ्यास केला पाहिजे. तर माझा जवळपास 90% अभ्यास हा ऑनलाईनच आहे. मी ऑनलाईन अभ्यासातून रात्री 1-1 वाजेपर्यंत मी क्लासेस केलेले आहेत. सरांचे असतील, आणखीन 1-2 अकॅडमीचे क्लासेस होते. तर सरांच्या क्लासेसमधून भरपूर काही शिकण्यासारखं भेटलं आणि एवढं मार्गदर्शन भेटलं की ते आज सांगावं तेवढं कमीच आहे. तर असा हा प्रवास आणि मेहनत केल्याशिवाय काहीच भेटत नाही. आणि मेहनत करायला पण आपल्याला एक जिगर लागतो. तो जिगर खूप गरजेचा आहे. प्रत्येक माणूस हा माणूसच असतो, पण त्यातून जो निवडतो तो हिरा का निवडतो, तर त्याच्याकडे मेहनतीची पावर असते, त्याच्याकडे क्षमता असते. आणि ती क्षमता आपल्यामध्ये निर्माण करायला पण स्वतः करू शकतो आपण. काय दुसऱ्याकडून आपल्याला क्षमता घ्यावी नाही लागत, ती क्षमता आपण स्वतः निर्माण करू शकतो. जिद्द असेल, चिकाटी असेल, तुमची जर कॅपॅसिटी असेल, तर तुम्ही कोणतंही ध्येय हे साध्य करू शकता. आज या सरांच्या अकॅडमीमध्ये एवढंच सांगून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या प्रकारे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की शेवट संघर्षाशिवाय आयुष्यामध्ये काय नाही, आणि संघर्ष करणारा माणूस नक्कीच हिऱ्यासारखा चमकून उठतो. त्यानंतर आता मी पुढचं नाव घेतो या ठिकाणी, शाहूराज सदाशिव राजे भोसले. अत्यंत नाव पण ऐतिहासिक आहे आणि व्यक्तिमत्व सुद्धा तितकंच ते ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेच. का तर सरांची निवड मंत्रालय लिपिक आणि या ठिकाणी कॅनल इन्स्पेक्टर या 2 पदावरती झालेली आहे. तर सर आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतील. तर सर थोडासा तुमचा संघर्ष आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत सांगावा. हॅलो. सर्वप्रथम मी सरांचं खूप खूप आभार मानतो. त्यांनी आम्हा सर्वांना इथं बोलून घेतलं आणि बोलण्याची संधी दिली. तर सरांचं खूप खूप आभार मानतो. तर सरांनी सांगितलं तर आम्ही संघर्ष आमचा सरांनी थोडक्यात सांगितलेला आहे. तर 2020 साली मी रिटायर झालो. त्यानंतर आल्यानंतर शेती उद्योगामध्ये गेलो. तर 1-1.5 वर्ष शेती केली, पण काही असं त्याच्यामधून काही असा फारसा मला फायदा झाला नाही. पण नंतर मित्रांच्यानुसार मला गाईडलाईन्स भेटलं आणि ते अभ्यासामुळे असं काही काही जणांनी पोस्ट काढल्या, तर त्याच्यामुळे मला ते अभ्यास करण्यासाठी स्फूर्ती भेटली. त्यानंतर 1.5 वर्षानंतर मी अभ्यास चालू केला आणि सरांच्या माध्यमातून क्लासेस जॉईन केले मी. तर सर तर किंगमेकरच आहेत माझ्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून मी क्लासेस या ठिकाणी केले
आणि प्रत्येक गोष्टीला अभ्यास महत्त्वाचा आहे आणि सातत्य आणि टाईम मॅनेजमेंट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे. तो प्लॅटफॉर्म मला या सरांच्या याच्यामुळे भेटला, त्यामुळे मी सरांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या रीतीनं कमी शब्दामध्ये तुम्ही तुमचा या ठिकाणी संघर्ष सांगितलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी मी निमंत्रित करतो संदीप जगन्नाथ पाठक सर यांना. का तर पाठक सरांबद्दल जर बोलायचं झालं तर मला असं वाटलं की त्यांच्याबरोबर बोलता बोलता व्हायचं पेज संपतंय काय. का तर पोस्टच तेवढ्या निघल्या तुम्हाला सांगतो एका वर्षाच्या कालखंडामध्ये. ITI इन्स्ट्रक्टर झालेत, तलाठी झालेत, कॅनल इन्स्पेक्टर झालेले आहेत. ह्यानंतर आपण पाहतो स्टोअर कीपर आहेत आणि क्लर्क 2023 MPSC हा सुद्धा रिझल्ट सरचा जवळजवळ फायनलच आहे. तर अशा प्रकारे एवढं मोठी पद सरांनी जी प्राप्त केलेली आहेत तर सरांकडून थोडंसं आपण मार्गदर्शन घेऊयात सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम सरांनी मला इथं बोलवून मला तुमच्या म्हणजे सर्व महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसमोर मला बोलायची एक संधी दिलेली आहे, त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. माझं म्हणणं एवढंच आहे, विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि 4 पोस्ट असल्या, तुम्ही 4चा विचारच करू नका. तुमच्यासाठी 1 पोस्ट पाहिजे ती तुम्हाला मिळणार आहे आणि सर त्याच्यासाठी तुमच्या मागे उभे आहेत. तुम्ही कॉल करू शकता सरांना. सरांशी कधीही बोललं तर सर अवेलेबल असतात. म्हणजे वैयक्तिक माझा अनुभव आहे. आणि माजी सैनिकांसाठी सांगायचं म्हणलं तर 2020 मध्ये मी पेन्शन आलेलो आहे, 2020च्या सप्टेंबरला लॉकडाऊनमध्ये. तर मला विचारायचे लोक आता काय करायचं. माझ्या गावाकडं माझा पाथर्डी तालुका आहे, म्हणजे पावसाचा आणि पाथर्डी तालुक्याचा लांब लांबपर्यंत संबंध नाही. पहिली गोष्ट आर्मीतही त्याच्यामुळंच मी गेलो आणि आता म्हटलं मला नोकरी करायची. तर बरोबरचे आगमाग आलेले एक सर्व्हिसमॅन म्हणायचे, अरे तू आता नोकरीचा विचार करतो, एक जागा असली तर 5,000 फॉर्म येतात एक सर्व्हिसमॅनचे. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मग मी अभ्यासाला सुरुवात केली. 2021ला मंत्रालय क्लर्कला मी बसलो होतो. सेकंड पेपर मी दिला नाही कारण मला जायचं नव्हतं. माझा म्हणजे जसा अभ्यास सुरू केला ग्रुप डी पासून, मग सरांचं गायडन्स असेल आणि मार्गदर्शन, तुम्ही मेजर हे करू नका ते करू नका ह्या पद्धतीत चाललं. मग ग्रुप डीचा विषय ड्रॉपच झाला. सर म्हणलं तुम्ही मेजर एक्साइज PSI टॅक्स असिस्टंटसाठी ट्राय करा. ठीक आहे म्हणलं. 2022ला टॅक्सला 3 मार्कांनी राहिलो आणि आता 2023ला पण एक केलं, खचलो नाही. अभ्यास मात्र कंटिन्यू चालू होता. एक सोप्या भाषेत सांगायचं तर माझ्या मित्रांना सांगत असतो, खुर्च्या पकडूच तर आम्ही बसलेलो लायब्ररीमध्ये. तर तो स्ट्रगल तुम्हाला करावा लागेल. 5 पोस्ट माणसाला दिसतात, 5 पोस्ट याच्याकडे आहेत, पण 5 पोस्ट मागं खूप खूप गोष्टींचं सॅक्रिफाईस करावं लागतं. तर आमचे एक सर्व्हिसमॅन मला जे म्हणत होते आता की तू म्हणजे चल आमच्याबरोबर सिक्युरिटीत वगैरे, आता थांबून गायडन्स घ्यायला लागलेले आहेत आणि 7-8 वर्षांनी का होईना त्यांनी अभ्यास सुरू केलेला आहे. तर मला एवढंच म्हणायचं, जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कुठलीही गोष्ट जगात अशक्य नाही आहे. थँक्यू सर. धन्यवाद पाठक सर. अतिशय म्हणजे कणखर शब्दामध्ये तुम्ही सुनावलेलंच आहे. का तर ठीक आहे की चेष्टा मजाक मस्करी लोक करणारे समाजात शेवट आपल्या निकालानं गप बसतात, या तुम्ही दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर मी निमंत्रित करतो देवीदास दत्तू गुंड सरांना. का तर सर तलाठी आहेत, कर निर्धारक आहेत, कॅनल इन्स्पेक्टर आहेत, त्याच्याबरोबर टॅक्स असिस्टंट आणि MPSC क्लर्क अशा पदांवरती सरांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर गुंड सरांनी सुद्धा जी मेहनत संघर्षमय सगळ्यांनीच जो केलेला आहे ना, तो खरंच ऐकण्यासारखा, म्हणजे या ठिकाणी ऐकतच राहावं असं वाटतंय मला. तर तसंच सर तुम्ही थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम सरांना धन्यवाद देतो, त्यांनी आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली आणि इथं येऊन आमचं अभिनंदन केलं, त्याबद्दल सरांचे धन्यवाद. आता मी या 5 पोस्ट काढल्यात, पण त्याच्यासाठी जे संघर्ष करावा लागला ते खूप संघर्षमय वातावरणात करावा लागला. अगोदर आम्ही कोरोनामध्ये रिटायरमेंट झालो, त्यावेळेस खूप वाईट परिस्थिती होती. कोणी कोणाकडे जात नव्हतं, येत नव्हतं आणि त्या टायमाला शेती व्यवसायात वडिलांचं
अशी इच्छा होती की इथंच राहून आपली शेती करायची आणि आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. पण त्याच्यानंतर मग थोडे दिवस लोटल्यानंतर असं वाटायला लागलं की शेतीमध्ये काही परवडणार नाही आणि मग अभ्यास सुरू केला आणि असा अभ्यास करता करता मला सरांचं MPSC चॅलेंजेस बाय उत्तम गोरे सर या प्लॅटफॉर्मचं मला हे भेटलं, गायडन्स भेटलं आणि त्यानुसार मग अभ्यास केल्यानंतर सरांच्या मार्गदर्शनाने खूप फायदा झाला आणि त्यानंतर मग या 5 पोस्ट निघाल्या. एवढे बोलून मी धन्यवाद. सर नक्कीच नक्कीच नक्कीच. सर या ठिकाणी तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे आपण पाहतो की 5 पोस्ट 5 पद हे सोपं काम नाही. तुम्हाला सांगतो आज MPSC मध्ये हजारो विद्यार्थी आपले असे आहेत की 5-5 6-6 7-7 वर्ष झालं या ठिकाणी पद नाही. परंतु ज्यावेळेस आता मी सर्वांशी बोलतोय ना त्यावेळेस बऱ्याच जणांची धारणा अशी राहते की एक सर्व्हिसमॅनचं मेरिट कमी लागतं मग पोस्ट निघते. तुम्हाला सांगतो हे असं तुम्हाला इतका सहज सोपा कार्यक्रम नाही हा. तुम्हाला सांगतो 2-2 वर्ष त्यांनी अगोदर बिगर पोस्टची गाठलेले आहेत आणि या ठिकाणी एक प्रपंचातला कुटुंबातला माणूस 2-2 वर्ष 1-1 वर्ष 10-12 तास रीडिंग मध्ये बसतोय ना त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मनावर काय प्रेशर असेल आणि समाजामध्ये चल सिक्युरिटी गार्डला चल इकडं चल तिकडं ह्याही काय गोष्टी असतील ना तर या सगळ्याला कसं झेलायचं हे इतकं सोपं नाही. त्यामुळे जे मिलिटरीचं स्टेबल माइंड आपण म्हणतो ते खरंच बघितल्यानंतर लक्षात येतोय आपल्याला. त्यानंतर मी निमंत्रित करतो प्रमोद दत्तात्रय मुरुमकर सर यांना. का तर सरांचाही जर बघितला तर पेज संपायचीच वेळ यांच्यावरही आली होती. का तर सोलापूर महानगरपालिका सिव्हिल इंजिनिअरची पोस्ट असिस्टंट, त्यानंतर ZP सोलापूर तिथेही सिव्हिल इंजिनियर असिस्टंट आहेत. त्यानंतर बंडारपाल कॅनल इन्स्पेक्टर क्लर्क MPSC. तर अशा पोस्ट सरांना प्राप्त आहेत आणि सरांना एवढ्या संघर्षात हे सगळं कसं प्राप्त केलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. सर धन्यवाद सर. मी प्रमोद मुरुमकर. मी 2003 ला आर्मीमध्ये भरती झालो 12वी शिकत असताना. त्या टायमाला मिशा नव्हती, आज ढवळ्याहून आलो. ठीक. तर इच्छा त्या टायमाला पण शिकण्याची खूप होती पण घरच्या काही परिस्थितीमुळे लवकर जॉब आर्मीचा भेटला. आर्मीत लवकरच गेलो आणि ते चांगलंच झालं माझ्यासाठी. 17 वर्ष जॉब करून 2020 ला मी बाहेर आलो आणि परत ठरवलं की जिथं मी सोडलं होतं तिथं परत चालू करायचं. आणि हळूहळू ग्रॅज्युएशन मी आर्मीत असतानाच एक्सटर्नल कंप्लीट केलेलं होतं आणि इथं ठरवलं आता आपल्याला स्पर्धा परीक्षेला उतरायचं पहिल्यापासूनच. पण नुसतं स्पर्धा परीक्षेला आपल्या स्वतःची जिद्द मेहनत याच्यावर पण उतरू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला गोरे सरांसारखं मार्गदर्शन पण गरजेचं असतं आणि असे मार्गदर्शन आम्हाला भेटत गेलं कायमच. कुठेच कशाचीच अडचण आली नाही कधीच. आणि आज त्याच्यानंतर आम्ही एवढं मार्गदर्शन चांगलं भेटलं, प्रत्येक पावलाने पावलं आम्हाला मदत होत गेली. त्यामुळे आज आम्हाला हे 3-4 पोस्ट असं एकदम असं भेटल्या की असं काही वाटलंच नाही. एकदा आपलं सुरुवातीला असं झालं की जसे डोक्यावरचे केस उडले तसं सगळं जायचं बरोबर, काहीच नाही नव्हतं, काही डोक्यात येतच नव्हतं. आता हळूहळू जसं आम्हाला कळायला लागलं काय याच्यात काय नाही, मग आम्हाला व्हायला लागलं की आता आम्ही बी यांच्या सगळं लढू शकतो. आज सिव्हिल पोरं येतं त्यांच्या सगळे आम्ही तेवढेच मार्क पाडून त्यांच्याच बरोबरीने बसतो. आता काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त जिद्द ठेवा आणि मार्गदर्शन चांगले घ्या. आज सर आहेतच, सराचा पूर्ण प्लॅटफॉर्म आहे, पूर्ण महाराष्ट्रभर आहे. असं मार्गदर्शन कधी लावणार नाही. आम्ही त्यांना फक्त युट्यूबवर पाहिलं, युट्यूबवर पाहून असं वाटलं कधी भेटतो का नाही, पण आज तो क्षण बी आला. त्याचा खूप खूप आभारी आहे. सरांनी आमचा सत्कार केला, सगळं काही आम्हाला आज खूप म्हणजे असं आनंदाने भरून आल्यासारखं झालं. खूप खूप सरांचे मी धन्यवाद. असं सर सगळ्यांना मार्गदर्शन करत राहतील. जय हिंद. सर कोणतीच अकॅडमी तुमच्यासारखे विद्यार्थी म्हणणं म्हणजे या ठिकाणी आता कसं सांगू मी तुम्हाला भावना माझ्या, का तर कुठली अकॅडमी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांशिवाय कधीच मोठी होऊ शकत नाही. का तर तुमचे रिझल्टच हे अकॅडमीला मोठे करतात. आणि ज्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगताय की बाबा आमच्यामुळं, तर मी नक्कीच सांगतो सर आमचं फार थोडंसं योगदान आहे. का तर जो संघर्ष तुम्ही स्वतः केलेला आहे ना त्याचंच खूप मोठं हे श्रेय आहे तुमचं यशाच्या पाठीमागं. त्यानंतर मी निमंत्रित करतो रुपेश भीमराज ठाणगे सर यांना.
का तर सरचा मुद्दा बारका चिरका नाही, तुम्हाला सांगतो. कॅनल इन्स्पेक्टर आहेत, MPSC क्लर्क आहेत, जिल्हा परिषद रत्नागिरी क्लर्क, जिल्हा परिषद पालघर क्लर्क, जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी क्लर्क आणि SBI IBPS एक्झामच्या अंतर्गत सुद्धा सरचं सिलेक्शन. तर एवढं मोठी अचिव्हमेंट या ठिकाणी सरने केलेले आहे. तर सरांनी आपला थोडासा संघर्ष सांगावा. नमस्कार सर. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम सरांचं मी आभारी आहे की सर्वात आधी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून एक्झामसाठी तयार केलं आणि आज एक्झाम झाल्यानंतर सिलेक्शन भेटल्यानंतर आमचा मान सन्मानही केला आणि त्यांचं सर्वात मोठं म्हणजे भेटण्याची संधी दिली. आजपर्यंत फक्त यूट्यूबवर पाहिलं होतं त्यांना, पण आज भेटल्यानंतर खूप आनंद वाटला आणि आमचे गुरु आहेत ते. आणि सर्वांना मी हे सांगेन की त्यांचा गायडन्स सर्वांनी घेतला पाहिजे. आता मी आर्मीमध्ये 17 वर्ष नोकरी करून रिटायर झालो. त्याच्या आधी मी हा विचार केला होता की चला आता आर्मीमध्ये सर्व्हिस झाली तर सिव्हिल नोकरी पण आपण करण्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. मी प्लॅनिंगमध्येच रिटायर झालो होतो, पण चला कोरोनामुळे 1-2 वर्ष व्हायला गेले, पण त्या तयारी करत राहिलो आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आज 4-5 पोस्ट भेटल्यात. मेहनत केली म्हणून भेटल्या. सर्वांना मी सांगेन मेहनत जर केली तर कोणतीही पोस्ट आपण घेऊ शकतो किंवा कोणतंही काम आपण करू शकतो. फक्त सर्वात महत्त्वाचे म्हणजे इच्छाशक्ती पाहिजे. बाकी वय वगैरे काही मॅटर करत नाही. काहींना वाटतं की ह्या वयात मी आता करू शकत नाही, पण असं काहीच नाही आहे. कोणत्याही वयात तुम्ही करू शकता. आणि बऱ्याच माजी सैनिकांना पण वाटतं की आता आपण येऊन तयारी होईल का आणि सिव्हिल मुलांबरोबर आपलं कॉम्पिटिशन शक्य आहे का, पण असं काहीच नाही आहे. मी माजी सैनिकांना सांगेन आणि सिव्हिल मुलांना पण सांगेन की असं काहीच नाही आहे. आपण फक्त स्मार्ट वर्क जर केलं आणि जिद्दीने केलं तर 100% तुम्हाला रिझल्ट भेटतो. आणि जर त्याच्यामध्ये जर फेल्युअर आलं तरी पण त्याच्या म्हणजे दबून न जाता पुढं वाटचाल की करत राहिलं पाहिजे. नक्कीच मग आपल्याला 100% सक्सेस भेटतं. बाकी परत एकदा सरांचं मी खूप खूप आभारी आहे की सर असंच मुलांना गाईड करत राहा आणि तयार करत राहा. थँक्यू सर. नक्कीच नक्कीच सर, अतिशय जबरदस्त असं मार्गदर्शन आपल्या 6च्या 6 एक सर्व्हिसमॅन अर्थात माजी सैनिक विद्यार्थी यांनी केलेलं आहे. आणि हे मार्गदर्शन तुमच्या नक्कीच कामी येईल. का तर तुम्हाला सांगतो की यश आज आपल्याला जरी त्यांचं दिसत असेल तर त्याच्या पाठीमागची जी मेहनत आहे, का तर तिथून आर्मीतून येणं, या ठिकाणी चांगली पेन्शन आहे, घरी निवांत बसून राहू शकतो, खाऊ शकतो, माणूस रिलॅक्स होऊ शकतो. परंतु तसा सेफ झोनचा आयुष्याचा विचार न करता त्यांनी परत एकदा आपल्या आयुष्यात जी लागलेली शिस्त आहे, भ्रष्टाचार मुक्त जीवनाची जी सवय आहे आणि त्या सगळ्या गोष्टीतून याचा समाजाला कुठं ना कुठं बेनिफिट होईल, कुठं ना कुठं आपल्या मार्गावर ते लोक चालणारे तयार होतील, या सगळ्यांना प्रेरित होऊन त्यांनी ज्या प्रकारे तयारी केली आणि तयारी करून जे आज लक्ष प्राप्त केलं आणि खरंच हे लक्ष प्राप्त नक्कीच सर्वांसाठीच आपल्या एक मान उंचवणार आहे. आणि या ठिकाणी एवढं बोलून हा सत्कार समारंभ या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. आणि परत एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्ही आल्याबद्दल, वेळात वेळ काढून दिल्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.